Good morning everyone. How are you all? How is it going? 12वीमध्ये वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरपासून सुरू झालेली आपली ट्रेन इलेक्ट्रोस्टॅटिकचे स्टेशन घेत आता करंट इलेक्ट्रिसिटीच्या प्लॅटफॉर्मला येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की 12वीमध्ये आपण सुरुवात केली वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरने, त्यानंतर आपण कंप्लीट केला इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर आणि आत्ता आपण पाहतोय करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर. करंट इलेक्ट्रिसिटी ह्या सेम हेडिंगखाली आपण 11वीमध्ये काही कंटेंट स्टडी केला होता, काही बेसिक कॉन्सेप्ट्स आपण स्टडी केल्या होत्या. आठवतात आहे का तुम्हाला त्या? बघा मी सांगते. 11वीमधल्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरची सुरुवात झाली होती इलेक्ट्रिक करंटने. त्यानंतर फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर. कंडक्टरच्या अक्रॉस पॉवर सप्लाय कनेक्ट केला की त्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो हे आपल्याला समजलं. त्यानंतर ड्रिफ्ट स्पीड म्हणजे काय, किंवा हा ड्रिफ्ट स्पीड इलेक्ट्रॉन कधी ॲक्वायर करतो तेही आपण शिकलो. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा लॉ आपण स्टडी केला, तो होता ओहम्स लॉ, की ज्यामुळं मला समजलं व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय, व्ही इक्वल टू आय इंटू आर, किंवा आय इक्वल टू व्ही अपॉन आर, किंवा आर इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे ज्यावेळेस आपण हा ओहम्स लॉ शिकतोय त्यावेळेस मला एका सिम्पल सर्किटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किंवा करंट किंवा रेझिस्टन्स ऑफ कंडक्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत आहे. त्यानंतर आपण पाहिलं फिजिकल ओरिजिन ऑफ ओहम्स लॉ. त्यानंतर आपण या ओहम्स लॉची लिमिटेशन्ससुद्धा शिकलो. इलेक्ट्रिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिक पॉवर काय आहे तेही आपण या चॅप्टरमध्ये शिकलो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पॉप्युलरली वापरला जाणारा एक पॅसिव्ह कॉम्पोनंट रेजिस्टर, या रेजिस्टरची मॅग्नेट्यूड किंवा व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी लागणारं एक टेबल, की ज्याला आपण कलर कोड फॉर कार्बन रेजिस्टर असं म्हणतो, तेही आपण शिकलो. हेच रेजिस्टर की ज्यांचं फीचर किंवा ज्यांचं काम आहे डायरेक्ट करंटला अपोज करणं, असे एकपेक्षा जास्त रेजिस्टर्स सर्किटमध्ये सिरीजमध्ये कनेक्ट केले असता सर्किटचा इफेक्टिव्ह किंवा टोटल रेजिस्टन्स इन्क्रीज होतो किंवा वाढतो हे आपण शिकलो. रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज या पॉईंटमधून. त्यानंतर आपण शिकलो रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. ज्यावेळेस हेच रेजिस्टर्स सिरीज कॉम्बिनेशनमध्ये न कनेक्ट करता पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले जातील त्यावेळेस मात्र सर्किटचा इफेक्टिव्ह किंवा टोटल रेजिस्टन्स डिक्रीज होतो, कमी होतो, हेही आपण त्या चॅप्टरमध्ये शिकलो. त्यानंतर आपण पाहिला स्पेसिफिक रेजिस्टन्स, की ज्याला रेजिस्टिव्हिटी असं सुद्धा म्हटलं जातं आणि रिप्रेझेंट केलं जातं रो या लेटरने. व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. कंडक्टरचा रेजिस्टन्स त्या कंडक्टरच्या टेम्परेचरवर कसा डिपेंड असतो यासाठीचं इक्वेशन आपण या पॉईंटमधून मिळवलं. त्यानंतर आपण शिकलो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, की ज्याला EMF ऑफ सेल असं म्हणतात. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ॲज इट्स नेम सजेस्ट, इट्स नॉट अ फोर्स, इट इज एनर्जी सप्लायड बाय सेल टू सर्क्युलेट ए युनिट चार्ज once round a complete circuit is called EMF of that cell. जसं की EMFचा फुल फॉर्म आपण लिहितोय इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जसं की नावामध्ये आहे, फोर्स नाही आहे हा, ही काय आहे तर एनर्जी आहे. हे वर्क डन आहे सेलने केलेलं. कशासाठी तर एक युनिट चार्ज एका सर्किटमधून सर्क्युलेट करून आणण्यासाठी, की ज्याला आपण त्या सेलचं EMF असं म्हणतो. हेही आपण त्या चॅप्टरमध्ये शिकलो. नंतर सोर्स ऑफ EMF म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंवा सोर्स ऑफ करंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेल्स किंवा एक्सटर्नल पॉवर सप्लाय ज्याला आपण म्हणतोय, ह्या सेल्स
सिरीजमध्ये कनेक्ट केल्या असताना सर्किटमध्ये काय होतं आणि याच सेल्स ज्यावेळेस आपण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट करतोय त्यावेळेस सर्किटमध्ये काय घडून येतं हेही आपण या चॅप्टरमध्ये शिकलो. आणि 11वी मधला हा करंट इलेक्ट्रिसिटीचा एंड होत असताना आपण शिकलो की टाईप्स ऑफ सेल्स. ठीक आहे, म्हणजे असे अनेक लहान मोठे जे कॉन्सेप्ट आहेत, बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, ते आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत. हे मला तुम्हाला आठवण करून द्यायची होती, म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगत बसले. आता प्रत्यक्षात आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर 12वीसाठी शिकायचा आहे. आणि 12वीच्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरला सुरुवात होते क्रिचॉफ्सच्या 2 लॉजने. क्रिचॉफ्सने 2 लॉ दिले. पहिला होता करंटसाठीचा आणि दुसरा होता पोटेन्शियल डिफरन्ससाठीचा. का गरज पडते आपल्याला हे क्रिचॉफ्सचे 2 लॉ शिकण्याची? ह्या दोघांमध्ये पहिल्या लॉवरून मला करंट फाइंड आउट करता येतो आणि दुसऱ्या लॉमधून मला सर्किटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF ऑफ सेल फाइंड आउट करता येतं आहे. पण मग हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडं तर ओहम्स लॉ होता. मग आपल्याला गरज का पडली क्रिचॉफ्सचे हे 2 लॉज ॲडॉप्ट करण्याची? तर यामागचं कारण म्हणजे ओहम्स लॉ फक्त सिंपल सर्किटसाठीच अप्लाय केला जातो. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये एक कंडक्टर आहे किंवा एक रेजिस्टर नावाचा कॉम्पोनंट कनेक्ट केला आहे असं म्हणा, आणि त्याच्या अक्रॉस कनेक्ट केली सेल. हे त्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, सेलने काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स कंडक्टरच्या 2 एंडच्या अक्रॉस अप्लाय केलं. सेलने काहीतरी करंट काय केला, सर्किटमधून सेंड केला. ही करंटची कन्व्हेन्शनल डायरेक्शन मी दाखवलेली आहे की जी सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निघेल आणि कुठं येईल तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे. त्यानंतर ह्या कंडक्टरचा काहीतरी रेजिस्टन्स असेल R, की ज्या रेजिस्टन्सने तो स्वतःमधून होणाऱ्या करंट फ्लोला अपोज करील. मग जर मला कोणी विचारलं की ह्या सर्किटमधला रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर काय आहे फाइंड आउट करा, किंवा कुणी आपल्याला सांगितलं करंटचे मॅग्नेट्यूड फाइंड आउट करा, किंवा कोण आपल्याला सांगत असेल की कंडक्टरच्या 2 एंडच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स तयार झाले ते फाइंड आउट करा, तर ह्या 3ही केसेसमध्ये मी अप्लाय करील ओहम्स लॉ. V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, देअरफॉर V इक्वल टू I इंटू R. हा ओहम्स लॉ तुम्ही 11वीमध्ये शिकलात. आता बघा, आयची आणि आरची व्हॅल्यू ठाऊक असेल तर आपल्याला व्हीची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कंडक्टर फाइंड आउट करता येतं. आयची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची असेल तर व्ही अपॉन आर. म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स माहीत असावं लागेल आणि रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर माहीत असावं लागेल. जर कुणी आपल्याला सांगितलं की रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर फाइंड आउट करा, तर तुम्हाला व्हीची व्हॅल्यूसुद्धा माहीत असावी लागणार आणि आयची व्हॅल्यूसुद्धा माहीत असावी लागणार, की ज्यामुळे तुम्ही काय कराल तर आर फाइंड आउट कराल. मला तुम्हाला सांगायचं आहे का, तर हा ओहम्स लॉ आपण अशा सर्किटसाठी वापरू शकतो की जिथं एक पोटेन्शियल डिफरन्स, एक करंट आहे आणि एक काय आहे तर रेजिस्टन्स आहे. पण ज्यावेळेस खूप सारे रेजिस्टर्स एका सर्किटमध्ये कनेक्ट केलेले असतील, खूप साऱ्या सेल्स सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या असतील, करंट वेगवेगळ्या दिशेने अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या रेजिस्टन्स असलेल्या रेजिस्टर्समधून फ्लो होत असेल, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सर्किट कॉम्प्लिकेटेड असेल. सिंपल सर्किट नसेल की एक कंडक्टर आहे आणि त्याच्या अक्रॉस एक सेल कनेक्ट केली, हे तर सिंपल सर्किट झालं ना. सर्किट कॉम्प्लिकेटेड असेल म्हणजे आपण असं म्हणूयात की आता रेजिस्टरची संख्या आहे सपोज 100 आणि हे 100 रेजिस्टर्स काही सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहेत, काही पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत, किंवा काही सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत, आणि काही कॉम्बिनेशन असं आहे की ते सिरीज पॅरलल आहे का तर हे सुद्धा लक्षात येत नाही. अशा प्रकारचं ते सर्किट कॉम्प्लिकेटेड आहेत. खूप जास्तीच्या सेल्स कनेक्ट केलेल्या आहेत, त्यासुद्धा काही सिरीजमध्ये आहेत, काही पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत. अशा सिच्युएशनमध्ये जर मी म्हणते की 100 रेजिस्टर्स कनेक्ट केले गेलेत सर्किटमध्ये, तर मला कोणी विचारलं की ठीक आहे, मग 95 नंबरचा जो रेजिस्टर आहे
त्याचा काय फाइंड आउट करा, तर रेजिस्टन्स फाइंड आउट करा. अशा वेळेस जे कॅल्क्युलेशन मी ओहम्स लॉ वापरून करील ते कॅल्क्युलेशन लेंदी असेल. बरोबर आहे ना. म्हणजे त्या 95 नंबरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी मला त्याच्या आधीच्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करावा लागेल. त्या सर्व रेजिस्टर्समधून फ्लो होणारा करंटची मॅग्निट्यूड मला तपासत बसावी लागेल. त्या रेजिस्टरच्या अक्रॉस अप्लाय होणारं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते मला कॅल्क्युलेट करत बसावं लागेल. म्हणजे कॅल्क्युलेशन काय होत जाणार आहे, तर कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे. ज्यावेळेस सर्किटमध्ये एकपेक्षा जास्त रेजिस्टन्सेस कनेक्ट केलेले असतील किंवा एकपेक्षा जास्त सेल्स असतील, की ज्याला आपण सिम्पल सर्किट असं नाही म्हणू शकत आहे. आणि ते सिम्पल सर्किट सॉल्व करण्यासाठी आपल्याला गरज पडतीये क्रिचॉफ्सचे 2 लॉज वापरण्याची. क्रिचॉफ्सचा पहिला लॉ त्याने करंटसाठी दिला आणि दुसरा जो लॉ आहे तो त्याने व्होल्टेजसाठी दिला. म्हणून क्रिचॉफ्सच्या फर्स्ट लॉला क्रिचॉफ्स करंट लॉ असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या लॉला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का मला काय म्हणायचं आहे ते. क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्सने त्याचा फर्स्ट लॉ दिला की जो करंटशी संबंधित होता. म्हणून क्रिचॉफ्सच्याच फर्स्ट लॉला आपण क्रिचॉफ्स करंट लॉ असं सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला आपण रिप्रेझेंट करू शकतो KCL असं. त्यानंतर क्रिचॉफ्सचा सेकंड लॉ जो होता तो व्होल्टेजशी संबंधित होता. म्हणून क्रिचॉफ्स सेकंड लॉला आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ असं सुद्धा म्हणू शकतो आणि त्याला आपण असंही लिहू शकतो KVL. पण हे दोन्हीही लॉज आपण कॉम्प्लिकेटेड सर्किटला अप्लाय करू शकतो ते सर्किट सिम्प्लिफाय करण्यासाठी. आणि हे 2 लॉ शिकण्यापूर्वी आपल्याला ज्यावेळेस क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ कॉम्प्लिकेटेड सर्किटला अप्लाय केला जाणार आहे त्यासाठीची साइन कन्व्हेन्शन्स शिकणं गरजेचं आहे. किती साइन कन्व्हेन्शन शिकायची आहेत आपल्याला, तर एकूण 3 साइन कन्व्हेन्शन्स शिकायचे. पहिलं, दुसरं आणि तिसरं. पहिलं जे साइन कन्व्हेन्शन आहे ते क्रिचॉफ्स करंट लॉ शिकण्यासाठी किंवा क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ शिकण्यासाठी किंवा KCL शिकण्यासाठी आपली मदत करणार आहे. आणि दुसरं आणि तिसरं साइन कन्व्हेन्शन क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकण्यासाठी आपली मदत करणार आहे. येतंय का लक्षात तुम्हाला. क्रिचॉफ्स करंट लॉ ज्यावेळेस तुम्हाला शिकायचं आहे त्याआधी तुम्हाला काय शिकावं लागणार आहे, पहिलं साइन कन्व्हेन्शन. आणि ज्यावेळेस तुम्ही क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकत आहात तो शिकण्याआधी तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे, तर 2 आणि 3 नंबरचं साइन कन्व्हेन्शन. तर मी असं म्हणते की आपण या व्हिडिओमध्ये काय करूयात, क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉला शिकण्याआधी ही 3ही साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत ती शिकून घेऊयात. म्हणजे आपल्याला क्रिचॉफ्स करंट लॉ किंवा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकणं जड जाणार नाही. ठीक आहे. पहिलं साइन कन्व्हेन्शन शिकत असताना एक शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तो म्हणजे जंक्शन किंवा या जंक्शनलाच आपण नोड असं सुद्धा म्हणतो. बघा, हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पुढचा संपूर्ण चॅप्टर सोपा आहे असं वाटणार आहे. जर आपली सुरुवातच व्यवस्थित नाही झाली तर मात्र तुम्हाला चॅप्टर समजेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका मी काय म्हणते ते. तर पहिलं साइन कन्व्हेन्शनमध्ये एक शब्द येतोय जंक्शन किंवा नोड. तर हे जंक्शन कशाला म्हणायचं ते मी तुम्हाला सांगते. तर junction or node is any point in the circuit at which current can split. जंक्शन किंवा नोड हा सर्किटमधला असा पॉइंट असेल की जिथं करंट काय होतो, स्प्लिट होतो किंवा करंट कॉन्सन्ट्रेट होतो. जिथं करंटचं एकत्रीकरण होतं किंवा जिथं करंट स्प्लिट होतो, सर्किटमधला असा पॉइंट, त्याला तुम्ही काय म्हणायचं, जंक्शन असं म्हणायचं. बघा, मी एक छोटंसं सर्किट ड्रॉ केलं आहे की ज्याच्यामध्ये 3 रेजिस्टरचं पॅरलल कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि ते एका सेलच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहेत. हा पहिला रेजिस्टर, दुसरा आणि हा तिसरा.
तिन्ही तुम्हाला कसे दिसत आहेत, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये, एकाखाली एक जोडतोय ना आपण. सगळ्यांचं पहिलं टर्मिनल शॉर्ट केलं, दुसरं टर्मिनल शॉर्ट केलं, म्हणजे हे कॉम्बिनेशन काय आहे, पॅरलल कॉम्बिनेशन आहे. कशाच्या अक्रॉस कनेक्ट केलं, सेलच्या अक्रॉस कनेक्ट केलं. तर बघा, तुम्ही सर्किटकडे लक्ष देऊ नका. R1 R2 R3 पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहे, त्यांच्या अक्रॉस सेल कनेक्ट केलेला आहे. मी हे सर्किट का ड्रॉ केलं, तर मला तुम्हाला जंक्शन कशाला म्हणायचं आहे किंवा नोड कशाला म्हणायचं आहे ना, ते सांगायचं आहे. बघा, सर्किटमध्ये जो करंट दाखवला जातो किंवा करंटची डायरेक्शन दाखवली जाते ती कन्व्हेन्शनल डायरेक्शन असते, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट, की जी नेहमी सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून कुठे दाखवली जाते, तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे दाखवली जाते. मग बघा, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून आय या मॅग्नेट्यूडचा करंट आला. हे जे सगळ्या स्ट्रेट लाईन्स ड्रॉ केले जातात सर्किटमध्ये, तुम्हाला माहीत आहे ना, त्या लाईन्स नसतात, तर त्या काय असतात, वायर्स असतात, फ्लेक्झिबल वायर्स. मग सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून एका वायरने आय या मॅग्नेट्यूडचा करंट कुठंपर्यंत आणला, तर इथंपर्यंत आणला. बघा, मी इथं डार्क सर्कल ड्रॉ केलेलं तुम्हाला दिसतंय आणि त्याला नाव दिलंय मी ए. तर इथंपर्यंत आणला, म्हणजे आय हा करंट, आय या मॅग्नेट्यूडचा करंट आता इथंपर्यंत आला. पण इथून पुढं जात असताना मात्र एका वायरनेच तो पुढं नाही गेला, तर जेवढ्या काही मॅग्नेट्यूडचा तो आय हा करंट आला होता त्याचा आता काय झालं, तर डिव्हिजन झालं, त्याचा आता स्प्लिटिंग झालं. आय मधला थोडा करंट R1 मधून जाणार आहे, उरलेला करंट R2 मधून जाणार आहे, आणि अजून उरलेला करंट कशामधून जाणार आहे, तर R3 मधून जाणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे याला मी म्हणते I1, याला मी म्हणते I2 आणि याला मी काय म्हणते, तर I3 म्हणते. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का, सर्किटमधला हा जो पॉईंट होता तिथं करंटचं काय झालं, स्प्लिटिंग झालं. बघा, आपण डिजिटमध्ये तुम्हाला सांगते म्हणजे पटकन लक्षात येईल. सपोज सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निघालेला करंट आहे 3 अँपियर. 3 अँपियर मॅग्नेट्यूडचा करंट कुठंपर्यंत आला, ह्या ए जंक्शनपाशी आला किंवा नोडपाशी आला. तर इथं त्याचं स्प्लिटिंग झालं. स्प्लिटिंग असं झालं, 1 अँपियर गेला R1 मधून, 1 अँपियर गेला R2 मधून आणि 1 अँपियर कशामधून गेला, तर R3 मधून. म्हणजे तुम्ही बघा, 3 अँपियर R1 मधून गेला किंवा R2 मधून गेला किंवा R3 मधून गेला, असं नाही ना झालं. तर ह्या 3 अँपियरचं काय झालं, स्प्लिटिंग झालं. 1 अँपियर 1 अँपियर 1 अँपियर. म्हणजे ज्या पॉईंटपाशी करंटचं काय होतं, स्प्लिटिंग होतंय, सर्किटमधला तो पॉईंट, त्याला तुम्ही काय म्हणायचं, जंक्शन म्हणायचं किंवा तुम्ही त्याला काय म्हणायचं, नोड असं म्हणायचं. ठीक आहे. मग बघा, इथून हा करंट पुढं आला, R1ला क्रॉस करून तो इथं येतोय. I2 हा करंट R2ला क्रॉस करून इथं आला. I3 हा करंट R3ला क्रॉस करून इथं आला. म्हणजे सर्किटमधला हा एक असा पॉईंट आहे की जिथं करंट आता काय होतोय, तर कॉन्सन्ट्रेट होतोय. करंटचं काय होतंय, तर एकत्रीकरण होतंय. म्हणजे बघा, इथं आला 1 अँपियर 1 अँपियर 1 अँपियर, इथं त्यांचं काय झालं, तर एकत्रीकरण झालं. म्हणजे 1 अँपियर अधिक 1 अँपियर अधिक 1 अँपियर, म्हणजे बी नोड पाशी किंवा बी जंक्शन पाशी पोहोचलेला करंट किती होता, तर 3 अँपियर. आणि हा 3 अँपियर पुन्हा कुठं जातोय, तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनल पाशी. आणि असं एक सर्किट काय होतंय, कंप्लीट होतंय. तुमच्या लक्षात येतंय. म्हणजे सर्किटमधले असे पॉईंट की जिथं करंटचं कॉन्सन्ट्रेशन होतं किंवा ज्या पॉईंटपाशी करंट स्प्लिट होतो, त्या पॉईंटला तुम्ही काय म्हणायचं, नोड म्हणायचं किंवा तुम्ही त्या पॉईंटला काय म्हणायचं, जंक्शन म्हणायचं. ठीक आहे. सर्किटमधले कोणतेही पॉईंट, कुठंही तुम्ही ते पॉईंट तयार करू शकता की जिथं तुम्हाला असं दिसतंय की करंट येतोय आणि करंट काय होतोय, तर स्प्लिट होतोय. आणि ते पॉईंट म्हणजे तुमच्या सर्किटमधले काय असतील, जंक्शन्स असतील किंवा काय असतील, नोड असतील. ठीक आहे. मग आता तुम्हाला जंक्शन आणि नोड समजलं आहे असं कन्सिडर करून मी पहिलं साइन कन्व्हेन्शन काय आहे ते तुम्हाला सांगते. बघा, पहिलं साइन कन्व्हेन्शन मी तुम्हाला सांगते. करंट टुवर्ड्स जंक्शन टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे पहिलं साइन कन्व्हेन्शन तुम्हाला सांगते की जंक्शनकडं जाणारा करंट किंवा जंक्शनपर्यंत पोहोचलेला करंट हा पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा आणि करंट अवे फ्रॉम जंक्शन टेकन ॲज निगेटिव्ह. जंक्शन सोडून जाणारा करंट निगेटिव्ह कन्सिडर करायचा. बघा, पुन्हा एकदा सांगू. जंक्शनकडं जाणारा करंट
हा पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. जंक्शन सोडून जाणारा करंट हा निगेटिव्ह कन्सिडर करायचा. बघा इथं तर आपण आधीच बघितलं होतं की सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून 3 एम्पियर करंट कुठं आला तर या ए नोडपाशी आला. 3 एम्पियर नोडपाशी येतोय ना, इथं ए पाशी येतोय, पोहोचतोय, म्हणून 3 एम्पियर ही मॅग्निट्यूड तुम्ही कशी लिहायची तर +3 एम्पियर अशी लिहायची. हा I1 1 एम्पियर होता, I2 1 एम्पियर होता, I3 सुद्धा 1 एम्पियर होता. आयचं हे काय झालं होतं, नोड ए पाशी किंवा जंक्शन ए पाशी स्प्लिटिंग झालं होतं. मग आता I1, I2 आणि I3 बघा ह्या साइन कन्व्हेन्शननुसार I1 काय होतोय बरं, जंक्शनला सोडून निघून चाललाय ना, पुढे चाललाय तो सर्किटमध्ये, पण पुढे जाण्यासाठी त्याने एला काय केलं, सोडलं. एला मागे टाकून तो पुढे निघालाय. म्हणून I1ची जी मॅग्निट्यूड आहे 1 एम्पियर ती तुम्ही कशी कन्सिडर करायची, -1 एम्पियर. I2 सुद्धा जंक्शन एला सोडून निघालाय, म्हणून I2ची मॅग्निट्यूड सुद्धा किती असेल तर 1 एम्पियर. I3ची मॅग्निट्यूड किती होती, 1 एम्पियर. I3 सुद्धा एला सोडून निघालाय, म्हणून तो नुसता 1 एम्पियर नसेल, तो काय असेल तर -1 एम्पियर. राहील लक्षात. पहिलं साइन कन्व्हेन्शन काय सांगितलं मी तुम्हाला, करंट टुवर्ड्स जंक्शन टेकन ॲज पॉझिटिव्ह. जंक्शनकडे जाणारा करंट हा पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. अँड द करंट फ्लोज थ्रू इन अ कंडक्टर अवे फ्रॉम जंक्शन टेकन ॲज निगेटिव्ह. जो करंट जंक्शन सोडून निघून चालला आहे तो काय कन्सिडर करायचा, निगेटिव्ह कन्सिडर करायचा. पुन्हा एकदा, द करंट फ्लोईंग इन अ कंडक्टर टुवर्ड्स द जंक्शन इज ऑलवेज टेकन ॲज पॉझिटिव्ह अँड द करंट फ्लोईंग अवे फ्रॉम द जंक्शन इज ऑलवेज टेकन ॲज निगेटिव्ह. राहील लक्षात. पहिलं साइन कन्व्हेन्शन कोणाच्या डायरेक्शनशी संबंधित होतं तर करंटच्या डायरेक्शनशी संबंधित होतं. आणि कुठं आलेला करंट पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा तर जंक्शन पाशीचं, आणि जंक्शन सोडून जाणारा करंटच काय करायचा तर निगेटिव्ह कन्सिडर करायचा. राहील लक्षात. ठीक आहे, आता दुसरं साइन कन्व्हेन्शन शिकवते. बघा हा, दुसरं साइन कन्व्हेन्शन शिकण्यापूर्वी तुम्हाला लूप, यालाच मेश असं सुद्धा म्हणतात, किंवा सर्किट असं. सर्किट तर पॉप्युलरली वापरला जाणारा शब्द आहे. मेश हा आपण कमी वापरतो, लूप आपण बऱ्याचदा वापरतो, पण तो सर्किट एवढा पॉप्युलर नाही आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला माहीत पाहिजे की लूप कधी तयार होतोय, किंवा लूप तयार झाले असं मी कधी म्हणते तर बघा, ज्यावेळेस आपण सर्किटला काय करतोय, लेबलिंग करतोय, त्यावेळेस आपण त्याला लूप असं म्हणायचं. म्हणजे बघा इथं लेबलिंग होतं बघा बी, इथं लेबलिंग होतं ए. कुणी मला सांगितलं की ठीक आहे तुमचं लूप सांगा काय आहे ते, तर बघा आता मी कसं लूप तयार करते सांगते तुम्हाला. हे बघा, इथं मी एक लेबल देते ए या कॉर्नरपाशी, इथं बी, इथं सी आणि इथं डी. म्हणजे तुमच्या लूपचं नाव काय झालं आता सांगते. लूप ए बी सी डी ए. ह्या लूपच्या नावावरून काय कळतं सांगते तुम्हाला की करंटची डायरेक्शन, करंट कुठून कुठे चाललाय तर ह्या लूपच्या नावावरून मला कळतं. करंट ए पासून बी कडे चाललाय, बी पासून सी कडे चाललाय, सी पासून डी कडे चाललाय, आणि डी पासून कुठं चाललाय तर पुन्हा ए कडे चाललाय. बघा, ए पासून बी कडे, बी पासून सी कडे, सी पासून डी कडे आणि डी पासून ए कडे काय होतोय तर करंट फ्लो होतोय. बरोबर आहे. म्हणजे आपल्या लूपचं किंवा आपल्या ह्या सर्किटचं नाव काय झालं, ए बी सी डी ए. आता तुम्ही म्हणाल मॅडम प्रत्येक वेळेस काय इथूनच सुरू करायचा नाही, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही लेबलिंग करा आणि तुम्ही त्याला लूप म्हणा. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही असंही करू शकता, हे रफ करून टाकू आपण. बघा, कुणाला वाटलं की मी असं लूप तयार करील, ए बी सी डी. ठीक आहे, काही हरकत नाही. पण मग आता तुमच्या लूपचं नाव काय असेल तर डी
सी, बी, ए, डी. का? तर करंट कुठून कुठं चाललाय? डी कडून सी कडं, सी कडून बी कडे, बी कडून ए कडे आणि ए कडून डी कडे. आलंय तुमच्या लक्षात? लूप कशाला म्हणायचं? लूप तुम्ही ठरवाल. लूप म्हणजे काय असेल तर मेश असेल. मेश म्हणजे काय असेल तर तुमचं हे सर्किट असेल की ज्या सर्किटला तुम्ही काय करताय तर लेबलिंग करत आहात आणि ते जे काही लेबलिंग केलेलं आहे ते तुमचं काय असणार आहे? लूप असणार आहे. मग आता बघा, ह्या लूपमध्ये जर एखादा रेजिस्टर कनेक्ट केला गेला असेल तर हा रेजिस्टर आणि करंटचा जो प्रोडक्ट आहे तो पॉझिटिव्ह कधी कन्सिडर करायचा आणि निगेटिव्ह कधी कन्सिडर करायचा याच्याशी संबंधित आपलं दुसरं साइन कन्व्हेन्शन आहे. बघा मी पटकन सांगते तुम्हाला समजावून. बघा इथं ड्रॉ केलं मी एक सिंपल सर्किट. एक सेल आहे. सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल रेजिस्टरच्या एका टर्मिनलला, रेजिस्टरचं दुसरं टर्मिनल सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. सिंपल सर्किट आहे ना. सेलचं EMF आहे E. सेलने सर्किटमध्ये सेंड केलेल्या करंटचे मॅग्निट्यूड I आणि हा I करंट कशामधून फ्लो होतोय? ह्या रेजिस्टरमधून आणि पुन्हा कुठे येतोय तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनल पाशी. म्हणजे ह्या रेजिस्टरमधून काय होतोय तर कंटिन्युअस फ्लो ऑफ करंट सुरू आहे असं आपलं सर्किट आहे. ठीक आहे. आता आपण याचं लूप तयार करूयात. बघा मी करते, किती सिंपल आहे बघा. A, B, C, D सर्व जंक्शन्स जोडून लूप तयार होतं असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बघा इथं ए पाशी एका ठिकाणाहून करंट आला आणि दुसरीकडे करंट निघून जातोय म्हणजे हे काय झालं? जंक्शन. बी सुद्धा काय झालं? जंक्शन झालं. कारण बी पाशी करंट येतोय आणि बी पासून पुन्हा निघून जातोय. आलेला करंट झाला पॉझिटिव्ह आणि निघून चाललेला करंट झाला निगेटिव्ह. सी सुद्धा काय आहे तर एक जंक्शन आहे. करंट इथं येतोय आणि करंट निघून चाललाय. डी सुद्धा एक जंक्शन आहे. डी पाशी करंट येताना दिसतोय आणि करंट निघून जाताना दिसतोय. सेलच्या निगेटिव्ह टर्मिनल पाशी निघून जाताना दिसतोय. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं की ह्या लूपचं नाव काय तर तुम्ही लिहाल. तुमचं सर्किट आहे, लूपचं नाव तुम्ही ठरवणार. बघा तुमच्या लूपचं नाव ABCDA म्हणजे सर्व जंक्शन्स जोडून तुम्ही काय केलं तर एक लूप तयार केलं. ठीक आहे. आता ह्या लूपचा एवढाच पोर्शन मी उचलते, B आणि C. ठीक आहे. B पासून C कडे काय होतोय तर I हा करंट फ्लो होतोय. बघा हा, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निघाला की नाही, कुठं आला? बी पाशी, बी पासून सी कडं, सी पासून डी कडं, डी पासून पुन्हा कुठे गेला तर ए कडं. हे संपूर्ण सर्किट आता नको डोक्यात ठेवूयात, आपण फक्त एवढंच बघूयात बी आणि सी मध्ये काय होतंय ते. बी आणि सी मध्ये एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे आणि ह्या रेजिस्टरमधून आय हा करंट फ्लो होतो. बाकीचं सर्व रफ करून टाकते कारण आपल्याला दुसरं साइन कन्व्हेन्शन काय आहे ते शिकायचंय. गेलं बाकीचं सगळं? ठीक आहे. आता बघा, आता जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या लूपचं नाव काय तर सांगा, तर मी लूपचं नाव सांगेल BC. लूपच्या नावावरून मला कळलं की करंट कुठून कुठं चाललाय. मी लूपचं नाव BC असं लिहितेय तर मला कळतंय करंट फ्लो कुठून कुठं होतोय तर जंक्शन B कडून जंक्शन C कडे किंवा नोड B कडून नोड C कडे. ठीक आहे, आलंय लक्षात? आता बघा, करंट कशामधून फ्लो होतोय तर ह्या रेजिस्टरमधून फ्लो होतोय. मग जर अशी वेळ आली मला करंट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स हा प्रोडक्ट लिहायचा आहे. बघा हा, मला काय करायचं आहे, I मल्टिप्लाइड बाय R हा प्रोडक्ट मला लिहायचा आहे. तर हे दुसरं साइन कन्व्हेन्शन मला सांगीन की हा I डॉट R पॉझिटिव्ह कधी लिहायचा असतो आणि हा I डॉट R निगेटिव्ह कधी लिहायचा असतो. ठीक आहे. मग बघा, लूपचं नाव काय? BC म्हणजे पाथ ऑफ लूप काय झाला? B to C. मी तुम्हाला याआधी पण म्हटलं की हे लूपचं नाव काय सांगत असतं तर करंटची डायरेक्शन सांगत असतं. म्हणजे लूपचं नाव मला कळलं ना BC आहे तर मी असं समजेल की करंट कुठून कुठे चाललाय तर नोड B कडून नोड C कडे चाललाय. ठीक आहे. म्हणजे पाथ ऑफ लूप झाला BC म्हणजे करंट कुठून कुठे चाललाय तर B कडून C कडे. आता बघा, सेकंड साइन कन्व्हेन्शन काय सांगतं तर लूपचा जो पाथ आहे B कडून C कडे त्या पाथच्या दिशेनेच जर करंट फ्लो होत असेल, करंटही याच दिशेने असेल तर I डॉट R हा प्रोडक्ट
पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. बघा लूपचं नाव बघा काय, बी सी. पाथ ऑफ लूप काय, बी कडून सी कडे चाललेला आहे पाथ. हा बी कडून सी कडे जाणारा पाथ तुम्हाला काय सांगतोय, तर करंट कुठून कुठे चाललाय, बी कडून सी कडे चाललेला आहे. ठीक आहे. मग जर लूपच्या दिशेनेच करंट फ्लो होत असेल, करंट सुद्धा बी कडून सी कडे चाललेला आहे आणि पाथ ऑफ लूप कसा आहे, बी टू सी आहे, कारण लूपचं नाव काय आहे तर बी सी आहे. म्हणजे लूपच्याच दिशेने जर करंट फ्लो होत असेल तर आय डॉट आर हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की निगेटिव्ह कन्सिडर कधी करायचा. लूपचं नाव बी आणि सीच असू देत, पण प्रत्यक्षात सर्किटमध्ये मात्र असं झालं बघा. असं तुमच्या लूपचं नाव काय आहे तर बी सी आहे, पाथ ऑफ लूप मात्र काय आहे तर सी टू बी आहे. म्हणजे आता करंट प्रत्यक्षात कसा फ्लो होतोय तर सी कडून बी कडे होतोय, बी कडून सी कडे होतोय का, नाही. म्हणजे आता करंटची दिशा मात्र काय झाली तर बदलली. बघा लूपचं नाव काय आहे तुमच्या तर बी सी, पण ह्या बी सी लूपमध्ये करंट मात्र कसा फ्लो होत होता, बी कडून सी कडे फ्लो होतोय का, इथे दिसतंय का तुम्हाला करंट बी कडून सी कडे जातोय का, नाही. करंट फ्लो कसा होतोय तर सी कडून बी कडे होतोय. मग लूपचं नाव तर बी सी, म्हणजे करंट कुठून कुठं जायला पाहिजे, बी कडून सी कडे जायला पाहिजे, पण तुमचा करंट फ्लो मात्र उलटा दिसतोय. तुमचा करंट फ्लो कुठून कुठं दिसतोय तर सी कडून बी कडे दिसतोय. म्हणजे लूपच्या नावाच्या, लूपचं नाव बी सी आहे आणि लूपच्या नावाच्या अपोजिट दिशेने जर करंट फ्लो होत असेल तर आय डॉट आर हा प्रॉडक्ट निगेटिव्ह कन्सिडर करायचा. आलं का लक्षात, सोपं आहे. द करंट विच आर इन द सेम डिरेक्शन इन विच द लूप इज कन्सिडर आर treated as positive, while those which are in opposite direction are treated as negative. लूपच्या नावाच्या दिशेने करंट असेल तर आय डॉट आर हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. लूपच्या नावाच्या अपोजिट डायरेक्शनने जर करंट फ्लो होत असेल तर आय डॉट आर हा प्रॉडक्ट निगेटिव्ह कन्सिडर करायचा. हे आहे आपलं दुसरं साइन कन्व्हेन्शन. आता तिसरं साइन कन्व्हेन्शन सांगते. तिसरं साइन कन्व्हेन्शन तुम्हाला ईएमएफ ऑफ सेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कधी कन्सिडर करायचं असतं त्याबद्दल माहिती देतं. ठीक आहे. मग आता बघा सेल कनेक्ट केलेली आहे एका एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस. सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल रेजिस्टरच्या एका टर्मिनलला, रेजिस्टरचं दुसरं टर्मिनल सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. सेलने आय ह्या मॅग्निट्यूडचा करंट फ्लो केला. करंट फ्लोची जी डायरेक्शन आहे ती कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट आहे. सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निघाला आणि कुठे येतोय सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. ठीक आहे. मग मी विचार करतेय सेलचं ईएमएफ पॉझिटिव्ह कधी लिहायचं आणि सेलचं ईएमएफ निगेटिव्ह कधी लिहायचं. ह्यासाठी सुद्धा कोण मदत करेल तर लूपच मदत करतं. लूप म्हणजे काय तर सर्किटला दिलं गेलेलं लेबल. हे बघा मी देते ए बी सी आणि डी. ठीक आहे. जंक्शन्स तयार केली आणि ह्या जंक्शनचं एकत्रीकरण म्हणजे काय तर लूप. म्हणजे आता कोणी जर मला विचारलं की हे लूप काय सांगा किंवा हे सर्किट काय ते सांगा तर मी सांगेल सर्किट किंवा लूप ए बी सी डी ए. ए बी सी डी ए हे तुमच्या सर्किटचं काय झालं तर नाव झालं. हे तुम्ही सर्किटला दिलेलं काय झालं लेबलिंग झालं. म्हणजे हे तुमचं काय झालं तर लूप झालं. ठीक आहे. आता बघा जर सेलने तुमचं हे जे लूप आहे त्या लूपच्याच दिशेने करंट सेंड केला असेल तर ह्या सेलचं ईएमएफ पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. लूपचं नाव काय ए बी सी डी ए. सेलने कसा करंट सेंड केलाय, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे, सी कडून डी कडे, डी कडून ए कडे. बघा इथं ए कडून बी कडे, बी कडून सी कडे, सी कडून डी कडे, डी कडून ए कडे. म्हणजे या सेलने लूपच्या नावाच्या दिशेनेच कुणाला सेंड केलं तर करंटला सेंड केलंय. म्हणून ह्या सेलचं ईएमएफ
पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, पॉझिटिव्ह लिहायचं त्यावेळेस. ठीक आहे. आत्ता बघा, लूपचं नाव मी हेच ठेवते, लूपचं नाव मी बदलत नाही, ABCDA. पण आता सेलने सेंड केलेला करंट कसा होतोय बघा. बघा, लूप काय आहे, ABCDA, ABCDA. पण सेलने सेंड केलेला करंट बघा कसा. मी इथं काय केलं बघा, सेलची पोलॅरिटी चेंज केली. सेलने सर्किटमधून करंट तर सेंड केलाय, पण लूपच्या दिशेने दिसत नाही सेंड केलेला. कसा सेंड करते सेल करंट बघा, D कडून C कडं, C कडून B कडे, B कडून A कडे आणि A कडून D कडं. का तर सेलची पोलॅरिटी काय झाली तर चेंज झाली. सेलने तिच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट सेंड केला तिच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी, की ज्याला आपण कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट म्हणतोय. पण मग हा करंट, सेलने तर करंट सेंड केला पण लूपच्या अपोजिट दिशेने सेंड केला, असा केला. ठीक आहे. आणि लूप तुमचं कसं चाललंय, A कडून B कडे, B कडून C कडं, C कडून D कडं, लूप असं चाललेलं आहे. बरोबर आहे. आणि करंट मात्र कसा सेंड केलेला दिसतोय तर लूपच्या अपोजिट दिशेने सेंड केलेला दिसतोय, करंट असा येतोय. बरोबर आहे ना. म्हणजे ज्या वेळेस सेल लूपच्या अपोजिट दिशेने करंट सेंड करील, लूपचं नाव असं, A कडून B कडं, B कडून C कडे, C कडून D कडे, D कडून A कडे, हे लूपचं नाव आहे. पाथ ऑफ लूप असा आहे. आणि करंट मात्र कसा सेंड केला गेला तर A कडून D कडे, D कडून C कडे, C कडून B कडे, B कडून A कडे. ज्या वेळेस सेल लूपच्या अपोजिट दिशेने करंट सेंड करील त्या वेळेस त्या सेलचं EMF निगेटिव्ह लिहायचं. ठीक आहे. मग बघा, अशा पद्धतीने इफ सेल or battery sends the current in the same direction as loop is considered, then the EMF of cell is treated as positive. Otherwise, the EMF of cell is treated as negative. लूपच्या दिशेने सेल करंट सेंड करत असेल तर सेलचं EMF पॉझिटिव्ह. लूपच्या अपोजिट डायरेक्शनने जर सेल करंट सेंड करत असेल तर सेलचं EMF निगेटिव्ह कन्सिडर करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला ही तीनही साईन कन्व्हेन्शन लक्षात येतील, तुम्ही ती लक्षात ठेवाल, त्यावेळेस तुम्हाला क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकणं अतिशय सोपं जाणार आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्रिचॉफ्स करंट लॉ. तोपर्यंत हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, ही तीनही साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. बाय.